भरपूर डिस्कशन केलेलं आहे. याच्यात काही डाऊट आहे का ओजिनिसिस मध्ये कोणाला? प्रश्न असेल तर विचारू शकता. यासाठी मी तुम्हाला होमवर्क करायला सांगतो की पुढे प्रश्न विचारता येईल. तर बघा, प्रश्न असेल तर आज होमवर्क करा, डायग्राम काढा आणि मला उद्या प्रश्न विचारा. आज आहे का प्रश्न कोणाला? पुढे जाऊ. तर पुढचा टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट. सेकंडरी ओसाइट म्हणजे डायग्राम मध्ये शोधा. हे बघा, हे जे ओसाइट असतं, हे सेल असतं प्रायमरी, यापासून हे ओगोनिया तयार होतं. ओगोनियाचं नंतर काय होतं, ग्रोथ होतं, नंतर प्रायमरी ओसाइट तयार होतं. प्रायमरी ओसाइटचं मिओसिस 1 होतं आणि नंतर सेकंडरी ओसाइट तयार होतं. त्यासोबत एक छोटीशी पोलर बॉडी, 2 सेल तयार होतील ना. मिओसिस म्हणजे 2 सेल तयार होतात. मग सेकंडरी ओसाइटचं काय आहे ते आपल्याला शोधायचंय, कारण हा सेकंडरी ओसाइट कुठे जाणार आहे, फॅलोपियन ट्यूब मध्ये, आणि तिथे फर्टिलायझेशन होणार आहे. तर आपल्याला याचं स्टडी करायचंय की हा सेकंडरी ओसाइट कसा असतो. ऑलरेडी आपण मागच्या ते काही डायग्राम होत्या, मी मागच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला भरपूर दाखवलेलं आहे. पुन्हा ते आपण स्टडी करू. तर हे लेयर्स आहेत, तर लाईन बाय लाईन आपल्याला स्टडी करायचं आहे. In human, unfertilized egg when evaluated released from the ovaries actually secondary oocyte. सिंपल मिनिंग आहे, जेव्हा ह्युमन्स मध्ये अनफर्टिलाइज एग म्हणजे जे एग आहे त्या ओव्हरी मधनं जे डेव्हलप होतं, त्यातनं जे बाहेर सोडलं जातं, तर ते अनफर्टिलाइज एग असतं आणि त्याला आपण सेकंडरी oocyte म्हणतो. म्हणजे ओव्हरीतनं जे ट्यूब मध्ये जायला निघतं त्याला म्हणायचं सेकंडरी oocyte. इट इज नॉन कोलिओडिक म्हणजे विदाऊट, ज्याला चांगल्या प्रकारचे शेल नसतो. शेल नसतो म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की शेल असणारे वेगळे असतात, जसे की आपल्या एग वगैरे असतात, अंडे वगैरे असतात ना, ते शेल्स असतात त्यांना. तर हे क्लिनिक म्हणजे काय, यांना शेल नसतं, हे असे सेल्स असतात फक्त, तर त्यांना शेल नसतं. अँड मायक्रोलेथिकल्स म्हणजे यॉक इज प्रेझेंट व्हेरी स्मॉल. तर मायक्रोलेथिकल म्हणजे काय, तर हे बघा, अंड्याला तुम्ही जरा एकदा ऑब्झर्व करा, तर आपलं एग जे असतं याचं कोंबडीचं, त्याला बाहेरून एक शेल असतं आणि मध्ये एक यॉक असतो. यॉक म्हणजे काय, तो येलो पलक असतो ना, त्याला यॉक म्हणतात. तर त्यांच्याकडे असं ह्या आपल्या सेकंडरी ओसाइटमध्ये असं काही नसतं, त्याला शेलही नसतं, त्याच्यामध्ये असं भरलेलं मटेरियल असं यॉकही नसतो. तो येलो कलरचा असतो एग मध्ये, त्याला यॉक म्हणतात. तर सिंपल असतं, एक सेल असतं फक्त, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं आणि दॅट्स ऑल, लेयर असतात बाहेर. सिंपल स्ट्रक्चर असतं सेकंडरी ओसाइटचं. साईज दिली इथे, साईज काय काय असते, तर साईज अप्रॉक्सिमेटली 0.1 mm. समजतं तुम्हाला? सेंटीमीटर मध्ये 1 सेंटीमीटर असतं तुमच्या पट्टीवरती, तिथे किती असतात, 10 mm असतात. तर त्या 10 mm चं काय म्हणतोय मी, 10 mm नाही, त्या 10 mm चा 1 mm 0.1 mm असतो. साईज समजते? 0.1 mm, भरपूर छोटा असतो. इट इज राउंडेड, इट इज राऊंड असतो, गोल असतो, नॉन मोटाईल असतो, त्याला स्पर्म सारखी काय नसते, टेल नसते, मूव्ह करू शकत नाही. अँड हॅप्लॉइड, हॅप्लॉइड म्हणजे काय, तो गॅमेट असतो. गॅमेट कधीही हॅप्लॉइड असतो, लक्षात ठेवायचं. जेव्हा गॅमेट म्हटलं, मेल गॅमेट म्हटलं स्पर्म, तर तो अँड म्हणजे हॅप्लॉइड. फिमेल गॅमेट म्हटलं म्हणजे हा सेकंडरी ओसाइट, हाही काय, हॅप्लॉइड. लक्षात ठेवायचं गॅमेट म्हणजे. द न्यूक्लियस ऑफ द एग ॲपियर्स लार्ज, तर न्यूक्लियस असतं ऑफ द एग ॲपियर्स लार्ज अँड इट इज कॉल्ड एज जर्मिनल व्हेसिकल. तर बघा, आता न्यूक्लियस जे असतं, आता हे जे सेल आहे, हे सेकंडरी oocyte जे आहे, जे बाहेर पडलं आहे, सेकंडरी oocyte, तर याला महत्वाचं काय, त्याच्यामध्ये न्यूक्लियस बसलं आहे, ते भरपूर महत्वाचं आहे. ठीक आहे. तर न्यूक्लियस ऑफ द एग ॲपियर्स लार्ज, हे न्यूक्लियस भरपूर महत्वाचं असतं, कारण ते oocyte म्हणजे सेल असतं आणि त्याचं हे न्यूक्लियस असतं. कारण न्यूक्लियसला काय करायचं असतं, ह्या मेल न्यूक्लियसशी एकत्र येऊन काय करायचं असतं, नवीन न्यूक्लियस तयार करायचं असतं. म्हणून इथलं न्यूक्लियस भरपूर महत्वाचं असतं. लक्षात ठेवायचं की सेकंडरी oocyteचं न्यूक्लियस हे लार्ज असतं आणि त्याला काय म्हणतो आपण, जर्मिनल व्हेसिकल. लक्षात ठेवायचं, जर्मिनल व्हेसिकल काय म्हणतो आपण, सेकंडरी oocyte मधले असलेलं मोठं न्यूक्लियस. या सेलचं मोठ्या न्यूक्लियसला जर्मिनल व्हेसिकल म्हणतात. पुढं, द टिपिकल न्यूक्लियस और द प्रो न्यूक्लियस इज फॉर्म ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. तर चांगलं जे न्यूक्लियस असतं, आधीच सांगितलं तुम्हाला मी, फर्टिलायझेशनच्या वेळेस काय होतं, मिओसिस 1 तर आधी झाले, मिओसिस 1 होऊन हे सेकंडरी oocyte बाहेर पडलेलं असतं, त्यात एक चांगलं यात न्यूक्लियस असतं, त्याला जर्मिनल न्यूक्लियस म्हणतो आपण. पण जेव्हा तिथे स्पर्म येतो, तेव्हा तिथे मिओसिस हे 2 व्हायला लागतं आणि चांगल्या प्रकारचं अजून एक न्यूक्लियस तयार होतं. ठीक आहे. तर त्याला प्रो न्यूक्लियस म्हणतो आपण. प्रो न्यूक्लियस म्हणजे काय, तर ते न्यूक्लियस म्हणजे टिपिकल न्यूक्लियस फर्टिलायझेशनच्या आधीच. ठीक आहे.
at the typical nucleus, pronucleus is formed at the fertilization. The cytoplasm of the egg is, ठीक आहे. हे कळालं का काय तर प्रोन्यूक्लियस? हे बघा, हे सेकंडरी oocyte जे बाहेर पडतं त्याचं तर न्यूक्लियस असतं, पण त्याच्यामध्ये पुन्हा चेंजेस होतात कारण हे मियोसिस 1 झालेलं असतं. पुन्हा इथे मियोसिस 2 व्हायचं असतं आणि ह्या न्यूक्लियस मध्ये पुन्हा चेंजेस होतात आणि हे चांगल्या प्रकारचं टिपिकल प्रोन्यूक्लियस तयार होतं म्हणजे फर्टिलायझेशनच्या आधीचं. आणि हॅलो, शेअरिंग बंद करा स्क्रीन. आणि तिथे काय तयार होतं मग? प्रोन्यूक्लियस. तर एवढं इम्पॉर्टंट नाहीये, लक्षात ठेवायचं फक्त की जर्मिनल व्हेसिकल म्हणजे काय? ह्या सेकंडरी oocyteचं न्यूक्लियस. आणि यामध्ये पुन्हा चेंज का होतो? तर जेव्हा स्पर्म इथे अटॅच करतो तर याचं मियोसिस 2 होतं, यात थोडेसे चेंजेस होतात आणि अजून एक न्यूक्लियस तयार होतं, त्याला म्हणायचं प्रोन्यूक्लियस. आणि मग तेव्हा तिथे स्पर्म मधलं न्यूक्लियस आणि हे न्यूक्लियस एकत्र येऊन काय तयार होतं? झायगोट तयार होतो. द सायटोप्लाझम ऑफ द एग इज कॉल्ड ॲज आता सायटोप्लाझम म्हणजे काय? आता हे जे सेल्स असतं याच्यामध्ये न्यूक्लियस असतं आणि इथे जे भरलेलं असतं लिक्विड त्याला आपण माहिती आहे सायटोप्लाझम म्हणतो. सेल चांगलं माहिती आहे तुम्हाला, सेल असं असतं, सेलमध्ये न्यूक्लियस असतं, ते बाहेर जे असतं सर्व त्याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम. तर हे जे बाहेर बद्दल गप्पा केली पण ह्या सेलच्या न्यूक्लियसला काय म्हणायचं, बाहेरच्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं ooप्लाझम. आता सायटोप्लाझम आपण कोणाला म्हणतो? जी जनरल आपल्या बॉडीतली जी सेल असते त्यात भरले त्याला सायटोप्लाझम म्हणतो. पण हे ooजेनिया आहे बघा, ooगेनिया, ooप्लाझम म्हणजे ऊ कोणासाठी लागतं आहे? जिथे ओव्हम आहे किंवा फिमेल गॅमेट्स जिथे आहे तिथे आपण हे ऊ शब्द वापरतो. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधल्या सेल्सला आपण शक्यतो ऊ हा असा वर्ड वापरतो. तर ooप्लाझमचा अर्थ लक्षात घ्यायचा. प्लाझ्म म्हणजे ते सेलचं बाहेरचं लिक्विडच असतं न्यूक्लियस सोडून. फक्त ऊ म्हणजे काय? तर ते ओव्हमच्या बाहेरचं काय असतं? लिक्विड असतं. सेकंडरी न्यूक्लियसच्या बाहेरचं लिक्विडला ooप्लाझम म्हणायचं. ऐकू येतंय का? जांभरे? हो सर. तर ooप्लाझम म्हणजे काय? सेकंडरी oocyte जे असतं आपलं त्या बाहेरचे लिक्विड भरलेलं असतं न्यूक्लियस सोडून, त्याला म्हणायचं ooप्लाझम. इट इज डिव्हाइड ऑफ centrioles आणि डिव्हाइड्स ऑफ centrioles. द एग्स इज सराउंडेड बाय व्हेरियस कव्हरिंग. आता बघा याच्यामध्ये एक सराउंडिंग असतात व्हेरियस कव्हरिंगचा. डिव्हाइड्स म्हणजे काय? सेंट्रिओल्स ऍक्च्युअली प्रेझेंट नसतात. सेंट्रिओल्स माहिती आहे आपल्याला, मग कुठून येतात? ह्या ooप्लाझम मध्ये सेंट्रिओल्स कुठून येतात? स्पर्म पासून. इथे जेव्हा फर्टिलायझेशन व्हायचं असतं तेव्हा तिथे सेंट्रिओल्स हे स्पर्म मधनं येतात. स्पर्म मध्ये तुम्हाला सांगितलं हा हेड आहे, हा नेक आहे, हे 2 प्रकारचे सेंट्रिओल्स असतात. तर इथून हे आल्यानंतर तिथे मियोसिस होतं, लक्षात ठेवा. द एग इज सराउंडेड बाय व्हेरियस. एगला भरपूर कव्हरिंग असतात, माहिती आहे आपल्याला. ते कव्हरिंग वरतीच तुम्हाला प्रश्न विचारला जातो. द एग मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज द व्हॅन्टिलाइन मेम्ब्रेन. तर लक्षात ठेवायचं, हा जो एग असतो किंवा ओव्हम असतो त्याच्या मेम्ब्रेनला व्हॅटिलाइन मेम्ब्रेन म्हणायचं. मग व्हॅटिलाइन मेम्ब्रेन म्हटलं म्हणजे काय? तर एगच्या बाहेरच्या लेअरला व्हॅटिलाइन म्हणायचं. इट सिक्रेट्स नॉन सेल्युलर. आता हे काय करतं की एक पदार्थ सिक्रेट करतं. नॉन सेल्युलर म्हणजे त्यात सेल्स नसतात, फक्त लिक्विड असतं. त्याचं नाव असतं ग्लायकोप्रोटीन. आता ग्लायकोप्रोटीन आपण मागच्या वर्षी बघितलं होतं, कुठे असतात? आपल्या मध्ये असतात. ग्लायको म्हणजे ग्लुकोज, ग्लायकोजन आणि प्रोटीन म्हणजे प्रोटीन. ग्लायकोजन आणि प्रोटीन जेव्हा एकत्र येऊन काहीतरी लिक्विड तयार करतात त्याला ग्लायकोप्रोटीन म्हणतात. आणि ग्लायकोप्रोटीन काय करतात? या एगच्या बाहेर असं काय करतात? एक लेयर तयार करतात. कशाचं बनलेलं असतात? ग्लायकोजन आणि प्रोटीन. ह्या लेयरला आपण म्हणतो झोना पेलुसिडा. ठीक आहे. हा मागे पॉइंट झाला होता की झोना पेलुसिडा हा काय असतो? तर एक हा व्हॅन्टिलाइन मेम्ब्रेन काय करतो? बाहेर एक लिक्विड पाठवतो त्याच्या बाहेरच्या कोटिंगला, असं हा व्हॅन्टिलाइन. आणि तो जो लेयर असतो तर हा व्हॅन्टिलाइन म्हणजे मेम्ब्रेन मध्ये जो बाहेरचा लेयर मेंटेन केला जातो ते की लिक्विड असतं. तर त्यात सेल्स नसतात. पुन्हा सांगतो, यात सेल्स नसतात, फक्त ते प्रोटीनचं आणि ग्लायकोजनचं कॉम्बिनेशनचं काय असतं? एक लिक्विड असतं. त्यांना झोना पेलुसिडा आपण म्हणतो. तर झोना पेलुसिडा समजलं, हा ग्लायकोप्रोटीनचा एक लेयर असतो. पुढचं, adhering to the outer surface of झोना पेलुसिडा आर सेव्हरल रॅडियली इलॉंगेटेड सेल. तर त्याच्या बाहेर रॅडियली समजतात. रॅडियली म्हणजे अशा प्रकारे हा झोना पेलुसिडा झाला, ह्या बाहेरच्या लेअरने पाठवलेला. तशीच अशा इलॉंगेटेड सेल्स असतात. रॅडियली म्हणजे काय? सेंटर कडे अशा लांब लांब.
समजलं, स्पोक कसे असतात सायकलला तशा प्रकारे या सेल्स असतात सेंटरकडे येणाऱ्या. तर त्यांना रॅडियली इलॉंगेटेड सेल्स असतात आणि त्या सेंटरकडे त्यांचं त्यांचं असं सेंटरला ते असे कनेक्टेड झालेले असतात अशा प्रकारे. हे सेंटर आहे हे ओहम आहे आपलं आणि त्या सेल्स अशा कनेक्टेड झालेल्या असतात. तर त्यांना म्हणतो आपण रॅडियली इलॉंगेटेड. याला आपण करोना रॅडिएटा म्हणतो. म्हणजे झोना पेल्युसिडचा बाहेरचा लेअर कोणता असतो? करोना रॅडिएटा. ठीक आहे. These cells are derived from the innermost layer of the granulosa cells. आता हाही प्रश्न महत्वाचा आहे की ह्या ज्या सेल्स असतात त्या कुठून आलेल्या असतात? तर ग्रॅन्युलोसा तुम्हाला माहितीये हे ग्रॅन्युलोसा होतं इथे बाहेरचा लेअर, त्याच्या मधला जो लेअर असतो त्यापासून हा करोना रॅडिएटा तयार झालेला असतो. पुन्हा सांगतो बघा, झोना पेल्युसिडा हा एक सिक्रेशन आहे जो की बाहेर लेअर तयार होतो लिक्विडमुळे. आणि कोरोना रेडिएटा हा कुठून तयार होतो? तर हा झोना ग्रॅन्युलोसा सेल्सचा मधला जो लेअर असतो त्यापासून हा तयार होतो. ठीक आहे. ग्रॅन्युलोसा सेलच्या मधला लेअर काय करतो? कोरोना रेडिएटा तयार करतो. तर कुठून येतो ते आधी लक्षात ठेवा. हे एक लिक्विड सिक्रेशन आहे आणि ग्रॅन्युलोसा सेलचं मधल्या ज्या सेल्स आहेत त्यांचं हे काय एक्सटेन्शन आहे. म्हणजे कोरोना रेडिएटा हा त्याचा पार्ट आहे. नेक्स्ट, दे आर फर्मली होल्ड बाय झोना पेल्युसिडा. आणि हे कशाने होल्ड केले असतात? झोना पेल्युसिडा. पुन्हा थांबेल. तर नेक्स्ट, दे आर फर्मली एक मिनिट, दे आर फर्मली हेल्ड टू झोना पेल्युसिडा टू इच अदर बाय द हायड्रोलिक ऍसिड. तर हायड्रोलिओनिक ऍसिड याला काय म्हणतो? मायकोपॉलिसॅक्राइड. अशा प्रकारे म्युकोपॉलिसॅक्राइड म्हणतो आपण. हायड्रोलिक ऍसिड याच्याने काय झालेले असतात? ते हेल्ड केलेले असतात म्हणजे पकडलेले असतात. ते आपण डायग्राम मध्ये बघू. Between the ventline membrane, the zona pellucida is the fluid-filled ventline space. तिथे झोना पेल्युसिडा मध्ये काय फ्लुइड स्पेस असते अँड द फर्स्ट पोलार बॉडी लाईज इन दिस स्पेस. आणि त्या स्पेस मध्ये काय असते? पोलार बॉडी लाईज करते. पुन्हा रिकॅप करतो. हे बघा, आपल्याकडे दोन गोष्टी आलेल्या आहेत. स्ट्रक्चर बघू आपण. आपल्याकडे आपल्याकडे जे लेअर आहे बाहेरच्या, आपल्या लेअरला व्हेंटिलाइन मेम्ब्रेन म्हणतो. बाहेरचा लेअर असतो तो झोना पेल्युसिडा असतो, नंतर कोरोना रेडिएटा असतो. ही दोन लेअर तुम्हाला ब्लॅक मध्ये दिसतात. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याच्यात सेल्स नसतात. हा ग्रॅन्युलोसा सेलचा मधला लेअरचं एक्सटेन्शन असतं. त्यांना पकडणारं मध्ये गोष्ट असते त्याला म्हणतो आपण हायड्रोनिक ऍसिड. हाही महत्वाचा पोर्शन आहे. हा कशामध्ये असतो? झोना पेल्युसिडा आणि ही कोरोना रेडिएटा वगैरे कन्सेप्ट आहे हा. आता व्हॅटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना मध्ये एक फिल्ड भरलेलं असतं, लिक्विड भरलेलं असतं. त्याला काय म्हणतात? फ्री व्हेंटिलाइन स्पेस म्हणतो आपण. जागा असते आणि तिथे पहिली पोलर बॉडी प्लेस करते. तर डायग्राम मध्ये येऊ आपण. डायग्राम कुठे गेली? तर आता इथे बघा की आपल्याला एक किंवा ओम बद्दल बघायचं आहे. तर पहिलं बघा की आपण काय बघितलं होतं. पहिलं म्हणजे आपला सेल कोणता आहे. तर हे आपलं मेन सेल आहे. हे सेल आहे. तर इथे बघा मी सांगितलं होतं की झोना पेल्युसिडा असतो बघा. हा लेअर दिसतोय झोना पेल्युसिडा, हा एक लेअर आहे. त्याच्या बाहेर असे हे बघा, ह्या सेंटरकडे जाणाऱ्या अशा प्रकारे इलॉंगेटेड हे बघा, ह्या छोट्या छोट्या सेल्स बसलेल्या आहेत. तर त्यांना आपण कोरोना रेडिएटा म्हणतो. ह्या कोरोना रेडिएटा दिसतोय, हा झोना पेल्युसिडा दिसतोय. ठीक आहे. आता व्हेंटिलाइन मेम्ब्रेन, तुम्हाला हे व्हेंटिलाइन मेम्ब्रेन दिसत आहे मधलं. जर्मिनल व्हेसिकल म्हणजे काय? तर जर्मिनल व्हेसिकल म्हणजे ते न्यूक्लियस असतं त्या सेकंडरी, त्याला आपण जर्मिनल व्हेसिकल म्हणतो. पोलार बॉडी म्हणजे काय? हा फर्स्ट पोलार बॉडी बघा कुठे बसलेला आहे, दिसतोय का? छोटे खाली बसलेला आहे. तो कुठे बसलेला आहे बघा, नीट बघा. हे जे व्हेंटिलाइन मेम्ब्रेन आहे दिसतंय, हे व्हेंटिलाइन मेम्ब्रेन. आणि व्हेंटिलाइन मेम्ब्रेन झोना पेल्युसिडा यांच्या मध्ये गॅप आहे बघा, त्या गॅप मध्ये तो बसला. पुन्हा रिपीट करतो, हा झोना पेल्युसिडा आहे, हा व्हेंटिलाइन मेम्ब्रेन आहे, त्याच्या मध्ये पोलार बॉडी बसलेली आहे. तर तेच मी तुम्हाला इथे सांगत होतो की कुठे गेलं. हे बघा, माझं स्टेटमेंट काय होतं? इन बिटवीन द व्हेंटिलाइन मेम्ब्रेन म्हणजे अशा प्रकारे, असं व्हेंटिलाइन मेम्ब्रेन आहे आणि झोना पेल्युसिडा अशा प्रकारे झोना पेल्युसिडा आहे. यांच्यामध्ये इथे काय बसलेलं असतं? पोलार एक स्पेस असतं, त्याला प्री व्हेंटिलाइन स्पेस म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पोलार बॉडी बसलेलं असतं. ठीक आहे. फर्स्ट पोलार बॉडी इथे ऑक्युपाय झालेलं असतं. तर कळालं असेल ते कुठे आहे, तर डायग्राम मध्ये इथे फोकस करा. कळतंय काय सांगतोय? येस.
हॅलो. तर हो सर. हे पर व्हेंटिलाइन मेम्ब्रेन हे दिसते तुम्हाला. व्हेंटिलाइन हा मधला लेअर आहे आणि त्याच्यामध्ये हा बसलेला आहे. तर डायग्रामला जरा फोकस करा, किंवा चांगल्या प्रकारे नसेल, चांगली डायग्राम आहे, पण अजून जर तुम्हाला हे जे हे बघा, व्हेंटिलाइनचे दोन लेअर आहे बघा, बाहेरचा आणि मधला. बाहेरचा आणि मधल्या लेअर बद्दल आपण गप्पा करतो. तर व्हेंटिलाइन म्हणजे हा मधला लेअर आपण म्हणतो, पर म्हणजे बाहेरचा. समजते ना? दोन लेअर दिसते ना तुम्हाला इथे व्हेंटिलाइनचे. अजून चांगले नसले तर आपण लेक्चरच्या चॅप्टरला एंडला डिस्कस करू. तर आता लक्षात ठेवा की व्हेंटिलाइन मेम्ब्रेन एकच ठेवा, सध्या काही डाऊट नाहीये. याला व्हेंटिलाइन मेम्ब्रेन म्हणा. व्हेंटिलाइन मेम्ब्रेन आहे, नंतर झोना पेलोसिडा आहे, आणि बाहेरच्या छोट्या छोट्या सेल्स म्हणजे कोणत्या आहे? कोरोना रेडिएटा. कळालं? 3 लेअर लक्षात ठेवा. हा लेअर जो आहे तो व्हेंटिलाइन. हा जो ब्लॅक कलरचा दिसतोय थोडा, तो झोना पेलोसिडा, आणि या वरच्या जे सेल्स दिसत आहेत त्या कोरोना. ठीक आहे. आणि हे मधलं न्यूक्लियस म्हणजे जर्मिनल, त्याला व्हेसिकल म्हणतात, म्हणजे त्या न्यूक्लियसला. आणि ह्या व्हेंटिलाइन मध्ये असतं, त्याच्यामध्ये हा पोलार बॉडी बसलेला असतो. अशा प्रकारचं हे काय आहे? एकचं स्ट्रक्चर आहे. कळालं? मग तुम्ही मध्ये काही लिहा, म्हणजे बघा, डायग्राम जर तुम्हाला आली तर तुम्ही थोडी लिहायचं असतं की बाहेरच्या लेअरला काय म्हणतात, त्याच्या बाहेरच्या लेअरला काय म्हणतात, त्याच्यामध्ये प्रोटीन असतं. मग कोरोना रेडिएटा म्हणजे ह्या सेंटरकडे सेंटरी रॅडियल सेल्स असतात. व्हेसिकल म्हणजे ह्या सेलचं न्यूक्लियस असतं. पोलार बॉडी व्हेंटिलाइन आणि झोला पेलोसिडा मध्ये असतं. तर हे तुम्ही तोंडी लिहायचं असतं. ठीक आहे. तर तुम्ही का टोटल वाचून दाखवतो की ते समजण्यासाठी, पण तुम्ही जास्त फोकस करायचं तो डायग्रामवर. तर मला वाटतं इथे झालंय आपलं. आणि हे जे जागा आहेत, म्हणजे हे लक्षात ठेवायच्या नीटवाल्यांनी जास्त, की बुवा हायड्रॉलिक ऍसिड कोणाला पकडतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कोरोना रेडिएटा आणि झोना पेलुसिडाला. कारण कोरोना रेडिएटा ह्या बघा तुम्ही, सेल्स कशा असतात, थोड्याशा वेव्ही असतात, दिसतंय तुम्हाला. तर यांना पकडण्याचं काम इथे कोण करत असतं? हे ऍसिड करतं. हे बघा, हे स्ट्रक्चर तुम्हाला थोडंसं लूज दिसतं आहे. यांना पकडण्याचं काम ते ऍसिड करतं. तर ज्यांना नीट वरती फोकस करायचंय त्यांनी प्रत्येक पॉइंटला फोकस करायचं. हे जे ऍसिड्स वगैरे काय आहेत, ग्रॅन्युलोसा सेल कोणते आहेत, तर पॉइंट बाय पॉइंट जायचं. नेक्स्ट आहे द एग शोज पोलॅरिटी. द द एग शो पोलॅरिटी. पोलॅरिटी दाखवतो म्हणजे एका पोल्सला तो पोल झालेला असतो. तुम्ही बघितलं असेल एगचं जे साईड आहे, ते एगचं न्यूक्लियस इसेंट्रिक असतं. द साइड हॅव्हिंग जर्मिनल व्हेसिकल फर्स्ट पोलर बॉडी इज कॉल्ड द अॅनिमल पोल. आणि ते जे पोल्स असतात ते कशा प्रकारे असतात? टील झालेले असतात. तर दोन प्रकारचे पोल आपण ते स्टडी करतो. तर पहिलं आहे की द साइड हॅव्हिंग जर्मिनल व्हेसिकल अँड द पोलर बॉडी इज कॉल्ड ॲज द अॅनिमल पोल, अँड व्हाईल द साइड अपोजिट टू इज कॉल्ड व्हेजिटेबल. काय सांगितलं तुम्हाला की पोलॅरिटी केव्हा असते? तुम्हाला शिकतो मी, एससीएल असेल, ऐकू येत आहे ना? येस. हो सर, ऐकू येत आहे. हा. हे बघा, एससीएल मध्ये काय सांगितलं होतं मी केमिस्ट्रीत, की हा एच प्लस असतो सीएल, हा एक साइडला, हा एक साइडला, याला पोल म्हणतो आपण, अपोजिट पोल. तसंच इथे असतं की एक सेल आहे. डायग्राम मध्ये जाऊ. तर डायग्राम मध्ये बघा की एका साइडलाच बघा न्यूक्लियस आहे आणि इकडे खाली आहे. हे बघा, वरचं पोर्शन टोटल व्हॅकंट आहे आणि एका साइडलाच न्यूक्लियस आहे. दोघंही न्यूक्लियस आहे तिथे, म्हणजे इथे जर्मिनल व्हेसिकली आहे, तर बॉडी आहे. आणि इथे बघा हा पोर्शन मध्ये काहीच नाही. याला पोलार स्ट्रक्चर म्हणतात. म्हणजे एका साइडला आहे, एका साइडला नाही. म्हणजे एका साइडला प्लस आहे, एका साइडला मायनस, अशा प्रकारची सिच्युएशन आहे. तर एका साइडला न्यूक्लियसही आलेलं असतं, एका साइडला पोलार बॉडी असते, आणि त्याच्यामुळे पोलॅरिटी तिथे मेंटेन होते. तर आपण म्हणतो की एग हा पोलॅरिटी दाखवतो. पोलॅरिटी दाखवतो म्हणजे नेमकं काय दाखवतो? तर जेव्हा एका साइडला जर्मिनल मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र आहे, दिस इज कॉल्ड द इंटर्नल. एक्सटर्नल म्हटलं म्हणजे आता बेडूक असतो, ठीक आहे, फ्रॉग असतो. फ्रॉग काय करतो? मेल फ्रॉग असेल आणि फिमेल फ्रॉग असेल तर ते एक्सटर्नल फर्टिलायझेशन करतात. म्हणजे काय? तर मेल फ्रॉग काय करणार? एक पाण्याचं डबकं असेल तिथे स्पर्म सोडणार पाण्यामध्ये, आणि फिमेल काय करणार? त्याच पाण्यामध्ये एग सोडणार, आणि ते पाण्यामध्ये एकमेकाला फर्टिलाइज करणार. मग हे फिमेलच्या बॉडीमध्ये किंवा मेलच्या बॉडीमध्ये झालं का? फर्टिलायझेशन नाही. तर ते का पाण्यामध्ये झालं, तर दिस इज अ एक्सटर्नल फर्टिलायझेशन. तुम्हाला एक्सटर्नल इंटरनल. तर त्यांना फर्टिलायझेशन करण्यासाठी हे जे रेप्टाइल्स वगैरे आहेत, म्हणजे त्यांना आपण हे म्हणतो की रेप्टाइल्स म्हणू त्यांना आपण, तर त्यांना पाण्याची आवश्यकता असते फर्टिलायझेशन करण्यासाठी. तर
इथपर्यंत झालं. आता आपल्याला शोधायचं आहे प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. ते प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन आहे, आपण एक एक स्टेप बघू आता इथे. दिसलं सांगा, बरोबर आहे ना? हे बघा. तर चला आता प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन मध्ये बघू. फर्स्ट आहे, तर एक मिनिट, थेरी वाचायची का? थेरी वाचूनच सांगतो तुम्हाला एक एक स्टेप. चला, फर्स्ट स्टेप, मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. तर फर्स्ट आहे, female release during the ejaculation has the sperm and some secretions. The coagulated semen now undergo the liquefaction and the sperm becomes active and mechanism of fertilization as follows. तर काय होतं की मेल्स कडनं सिमेन जे असतं ते इजॅक्युलेट केलं जातं, म्हणजे सोडलं जातं, आणि ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं? कोऑग्युलेटेड फॉर्म मध्ये असतं, म्हणजे बोलस असतं, थोडंसं असं स्टिकी, बोलस समजतं ना, राऊंडेड स्ट्रक्चर मध्ये असतं. तर ते काय असतं, तर आपल्याला माहिती आहे ते कोणता कंटेन असतो, आठवत आहे? सिमेन हे कोऑग्युलेटेड कॅल्शियम का? प्रोटीन. अजून कॅल्शियम प्रोटीन. अजून मी सांगितलं होतं सिमेन हे कोऑग्युलेटेड फॉर्म मध्ये असतं, ते वजनामध्ये कोऑग्युलेटेड फॉर्म मध्ये सोडलं जातं का? तर बघा, यासाठीच मी म्हणतो रिकॅप करत जा, थोडा अभ्यास करत जा. मी सांगितलं तर त्याला फिब्रिनोजेन असतो. कशामध्ये? सेमिनल व्हेसिकल असतं बॉडीमध्ये, सेमिनल व्हेसिकल ग्लॅन्ड असते रिप्रोडक्टिव्ह मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. ती एक फिब्रिनोजेन कंटेंट काय करतं? ऍड करतं. कशामध्ये? सिमेन मध्ये. तो काय करतो? त्या लिक्विडचे बोलस तयार करतो. बोलस म्हणजे त्यांना व्हिस्कस बनवतो, थोडेसे हार्ड बनवतो. चला शोधा, ते दाखवावं लागेल तुम्हाला. आणि आपण भरपूर स्लोली घेतोय, त्याच्यामुळे तर आठवलं पाहिजे तुम्हाला. बघा इथे कुठे फिब्रिनोजेन. फिब्रिनोजेन coagulate the semen into the bolus for the correct proportion in vagina. मग तुम्हाला विचारला जाईल प्रश्न की हा बोलस किंवा असं हार्ड स्ट्रक्चर, असं राऊंडेड स्ट्रक्चर किंवा हार्ड बनवण्याचं काम कोण करतो सिमेनला? फिब्रिनोजेन. का? त्याला कोऑग्युलेट करतो. जसं आपल्या ब्लडला घट्ट बनवतो, तसं तो काय करतो? सिमेनला घट्ट बनवतो. तर जसे तसे वर्ड मी तुम्हाला शिकवले आहे, फ्रुक्टोज, फिब्रिनोजेन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन हे शिकवलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, मागचं वाचाल तरच मग फर्टिलायझेशन वगैरे पुढची प्रोसेस तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. तर रिकॅप करत जा. कोणता कंटेन असतो? फिब्रिनोजेन असतो सेमिनल व्हेसिकल कडनं, की तो काय करतो? सिमेनला कोऑग्युलेट करून ठेवतो, आणि त्या कोऑग्युलेशनचा आपल्याला काय होतो? इथे फायदा होतो. तर कोऑग्युलेशन जे असतं सिमेनचं नाव अंडरगो लिक्विफॅक्शन, आणि त्याला काय केलं जातं? लिक्विफॅक्शन केलं जातं. म्हणजे काय केलं जातं? त्याला एक मुवमेंट मिळाली. त्याला मुवमेंट मिळण्यासाठी असतो, म्हणजे इजॅक्युलेशन म्हणजे काय? स्पर्मला जेव्हा सोडलं जातं वजनामध्ये, तर ते जास्त डिस्टन्स त्यांनी कॅरी केलं पाहिजे, आणि डिस्टन्स कॅरी केल्यानंतर मग ते तसेच राहिले पाहिजेत का? नाही, ते लिक्विफाय झाले पाहिजेत, म्हणजे त्यांनी ते कोऑग्युलेशन ब्रेक झालं पाहिजे आणि ते स्पर्म मोकळे झाले पाहिजे. तर ते काय करतात? नंतर मोकळे होतात बॉडीमध्ये, त्याला लिक्विफॅक्शन म्हणतात, आणि ते ऍक्टिव्ह होतात, आणि मग नंतर ते काय होतात? मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन स्टार्ट होतं. आता मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन मध्ये काय होतं? इट इन्व्हॉल्व कॅपॅसिटेशन ऑफ द पॅम रिचिंग टू द व्हजायना. आता त्यांच्यामध्ये कॅपॅसिटेशन म्हणजे एक इंग्लिश वर्ड आहे, त्यांच्यामध्ये जसं तुम्ही कॉम्पिटिशन म्हणतात तसं सुरू होतं. ते रिचिंग व्हजायनामध्ये रीच करायला लागतात. दे हॅव मेनी 50% आर डिमॉलिश्ड, ब्रोकन अँड डिस्ट्रॉय. त्यातले 50% तर तिथे डिस्ट्रॉय होतात. रिमेनिंग स्पर्म अंडरगो कॅपिटेशन अँड धिस प्रोसेस रिक्वायर 5 to 6 अवर्स. त्यांच्याकडे 5 to 6 अवर्स असतात. तिथपर्यंत ते चांगल्या प्रकारे मूव्ह करतात. लक्षात आलं अराउंड किती तिथे कोलॅप्स झालेत, डिमॉलिश, ब्रेक्स वगैरे काही मरतात. तर 5 ते 6 अवर मध्ये ते चांगल्या प्रकारे मुवमेंट दाखवतात. त्यांच्याकडे एक अॅक्रोसोम नावाचं काय असतो? मेम्ब्रेन असतो, सांगितला. स्पर्म असतो, त्या डोक्याला एक काय असतं? अॅक्रोसोम नावाचं काय असतो? एक सिस्टीम असतं. तर बिकम थिन, आणि तो थिन असतो. हे जे असतं कॅल्शियम 2+ इंटर द स्पर्म अँड देअर टेल बिगॅन टू शो रॅपिड स्प्लॅश मुवमेंट. हे बघा,
आपण बघतोय की कॅपॅसिटेशन बघतोय आपण की हे प्रोसेस 5 ते 6 मध्ये चांगल्या प्रकारे कॅपॅसिटेशन प्रोसेस होते. ऍक्रोसोम मेम्ब्रेन जो असतो तर ऍक्रोसोम मेम्ब्रेन काहीतरी चुकवलं का रे याने? हम्म. हा ऍक्रोसोम मेम्ब्रेन थिन होतो. थिन म्हणजे काय? तो थिनच असला पाहिजे. त्याचे कॅल्शियम असतात इंटर द स्पर्म. आता हे कॅल्शियम काय करतात? कॅल्शियम असतात ना माहिती? कॅल्शियम कशामध्ये असतात? Ca+ त्या सेमिनल व्हेसिकल मध्ये असतात. सॉरी, हा सेमिनल व्हेसिकल मध्ये असतात आणि ते कशामध्ये एंटर करतात? तर ते स्पर्मच्या सिस्टीम मध्ये एंटर करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं काय होतं? स्प्लॅशिंग ऑफ स्टेल मुवमेंट सुरू होते. कळतंय? हे बघा, जेव्हा येस. स्पर्म्स आहेत हे वजायनामध्ये इजेक्ट केले जातात तेव्हा तिथे जे कॅल्शियम वगैरे असतात हे त्यांचं स्पर्मचं काय वाढवतात? फ्लॅशिंग फ्लॅश मुवमेंट वाढवतात. आता फ्लॅश मुवमेंट म्हणजे काय की ते टेल जोरात मूव्ह करू लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं? त्यांची स्पीड वाढते. यांची स्पीड वाढवण्याचे काम हे कॅल्शियम मेम्ब्रेन करतात. सॉरी, कॅल्शियम आयन्स करतात. आणि त्याचा अॅक्रोसोम काय केला जातो? एकदम थिन केला जातो. अॅक्रोसोम का थिन केला जातो? तर अॅक्रोसोम मध्ये जेव्हाही तिथे एक मिळेल तर ते अॅक्रोसोम लगेच काय करतं? थिन झालेलं तिथे एन्झाईम सोडून देतं आणि त्याचं हेड काय करतं? मग त्या मध्ये एंटर करून देतं. तर हे काही त्याच्यामध्ये चेंजेस होतात. सर्वात महत्वाचा चेंजेस तर हाच असतो की त्याने त्याची मुवमेंट वाढवावी आणि त्याच्यामुळे त्याला मदत कोण करतं? कॅल्शियम. ऍज अ रिझल्ट ऑफ कॅपिटलायझेशन द स्पर्म बिकम एक्स्ट्रा ऍक्टिव्ह. हे चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होतात. ते कॉम्पिटिशन करतात एकमेकांशी. काय होतं कॅपिटलायझेशन मध्ये सांगितलं तुम्ही, त्यांची टेलची मुवमेंट वाढते, ते पळू लागतात. अँड बिकम एक्स्ट्रा ऍक्टिव्ह बिगॅन टू स्टार्ट मुव्हिंग अपवर्ड फ्रॉम व्हजायना टू युटेरस अँड ओव्हिडक्ट. आता ते त्यांच्यामध्ये अॅक्रोसोम थिन झालाय बघा. त्याच्यात ऍक्टिव्हिटी काय झाली? अॅक्रोसोम थिन झाला, त्यांची स्प्लॅशिंग मुवमेंट वाढली टेलची. कशामुळे? तर कॅल्शियमने. तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. कॉम्पिटिशन वाढलं त्यांचं, त्याला कॅपिटलायझेशन म्हणतो आपण. ते आले आणि ते कुठे जायला लागतात? व्हजायनामधनं युटेरस आणि युटेरस मधनं ओव्हिडक्ट. इथून इथे अँप्युलामध्ये व्हजायनामधनं युटेरस, युटेरस मधनं ओव्हिडक्टकडे ते जायला लागतं. आता इथे काय असतं? नेक्स्ट गोष्ट असतो तो प्रोस्टाग्लॅन्डिन. शिकवलं होतं हे प्रोस्टाग्लॅन्डिन. प्रोस्टाग्लॅन्डिन काय करतं? ऍक्टिव्हेट करतं स्पर्मला किंवा व्हजायनल वॉल्सला की तुम्ही त्यांना ते पुढे सरकवण्यासाठी काय करतं? प्रोस्टाग्लॅन्डिन मदत करतं. तर प्रोस्टाग्लॅन्डिनही सपोर्ट करतं. फ्लॅशिंग मुवमेंट त्यांची वाढलेली आहे म्हणजे टेल फास्ट मूव्ह करत आहे, तर अशा प्रकारे ते मूव्ह करायला लागतात. तर व्हेस्टिब्युलर सिक्रेशन्स ऑफ फिमेल ऑल्सो इन्हान्स द स्पर्म मोटिलिटी. आता व्हेस्टिब्युलर म्हणजे काय? तर जो व्हेस्टिब्युलर म्हणजे ते व्हजायनाकडे जे व्हेस्टिब्युल्स असतात, व्हेस्टिब्युलर जो पार्ट असतो तिथेही काही सिक्रेशन्स असतात. तर हे व्हेस्टिब्युलर सिक्रेशन्सही त्यांना मदत करतात. प्रोस्टाग्लॅन्डिन ऑलरेडी त्याच्या स्पिमन मध्ये असतं, तेही मदत करतं. ते त्यांचे पुन्हा टेल वगैरे तेही चांगल्या प्रकारे स्प्लॅश होतात. अशा प्रकारे ते वरती मूव्ह करायला लागतात. द स्पर्म स्विम ऍट ऍव्हरेज स्पीड ऑफ. आता त्यांची जी स्पीड असते ती किती असते? 1.5 to 30 mm/min. म्हणजे mm समजताय ना? तर 1.5 म्हणजे आपल्या सेंटीमीटर मध्ये तुम्ही मोजू शकता त्याला. आपण इथपर्यंत आलो होतो की त्यांचा रेट काय असतो स्विम करण्याचा. स्विम का करतात ते हे बघा. ते काय असतं म्हणजे तिथे जे युट्रेन असतं, तिथे युट्रेन जे वॉल असतं, हे वॉल अशा प्रकारे असतं, ते स्टिकी सबस्टन्स असतात. ठीक आहे. तर ते याच्यातनं स्विम करत जातात. तसं ते हवेतनं स्विम करू शकत नाही. तर ते ह्या लिक्विड मधनं असे स्विम करत करत पुढे सरकत असतात. समजतंय ना? एक लेअर असतो आणि त्या लेअर मधनं ते अशा प्रकारे स्विम करत असतात. तर आपण त्यांना स्विम करणं म्हणतो. तर ते ऍक्च्युली स्विम करतात आणि स्विम करण्याचा रेट त्यांचा तू समजतो, आपल्याला पट्टीने समजतं की 1.5 mm किती असतं. ते एका मिनिटाला एवढं डिस्टन्स कव्हर करतं. म्हणजे आपल्या पट्टीमध्ये जे एक लाईन असते, 2 लाईन ज्या असतात ना MM च्या, त्या 1 मिनिटामध्ये कव्हर करतात, एवढं त्यांचा स्पीड असतो. तर स्पर्म रिचेस अप टू द अँप्युला. ते अँप्युला पर्यंत पोहोचतात आणि रिझल्ट ऑफ देअर ओन स्विमिंग अँड पार्टली द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॉलोपियन ट्यूब. आता त्यांना स्वतःला त्यांच्या ओन स्विमिंगच पोहोचावं लागतं. त्यांची टेल असते, त्यांच्याकडे मायटोकॉन्ड्रिया असतं, त्यांच्याकडे मायटोकॉन्ड्रिया टेल याचा उपयोग करून त्यांना पोहोचायचं असतं. तर ते स्वतःची कॅपॅसिटी युज करून तिथे पोहोचतात. त्यांना पार्टली कोण मदत करतं? तर त्यांना पार्टली कॉन्ट्रॅक्ट, हे युटरची वॉल असते, ही युटरची वॉल आहे, ती कॉन्ट्रॅक्ट होत असते, एक्सपांड होत असते, त्याच्यामुळे त्यांना फायदा होतो. हे फॅलोपियन ट्यूब असतात, याच्यामध्ये सिलिया वगैरे असतात, त्यांना ते मदत करतात. तर यांच्या कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन मुळे काय होतं? युटरसच्या ट्यूबच्या मदत होते, परंतु त्यात त्यांना स्वतःलाच काय करावं लागतं? पोहोचावं लागतं. आणि ट्यूब स्टिम्युलेटेड बाय ऑक्सिटोसिन. हा महत्वाचा सिस्टीम आहे की हे युटरसची वॉल आणि फॅलोपियन ट्यूब का असे कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन करतात?
तर ऑक्सिटोसिन एक नावाचं हार्मोन असतं, मागच्या वर्षी तुम्हाला झालं असेल. तर ऑक्सिटोसिन हार्मोन काय करतं, ह्या युटरसच्या वॉलला आणि फॉलोपियन ट्यूबच्या वॉलला मदत करायला काय करतं, सपोर्ट करतं, की त्यांनी त्या स्पर्मला काय केलं पाहिजे, सपोर्ट केलं पाहिजे, तर त्यांचे कॉन्ट्रॅक्शन वाढवतं. आफ्टर कॅपॅसिटेशन द स्पर्म मे रिच अँपुला विदिन 5 मिनिट. तर हे कॅपॅसिटेशन तुम्हाला समजलं की ते ऍक्टिव्ह होतात, प्रोऍक्टिव्ह होतात, कॉम्पिटिशन करतात, त्याला आपण कॅपॅसिटेशन म्हणतो. तर त्याच्यानंतर ते कुठे करतात, रीच करतात, कुठे करतात, स्पर्म मे रिच अँपुला इन 5 मिनिट. तर कॅपॅसिटेशनचा वेळ कितीचा असतो सांगितलं तुम्हाला, 5 हॉवरचा असतो. 5 हॉवर मध्ये ते मुव्हमेंट करत जातात आणि तिथे कॅपॅसिटेशन 5 मिनिटांमध्ये ते तिथे पोहोचतात. कुठे, अँपुलामध्ये. हे बघ, कॅपॅसिटेशन काय समजलं तुम्हाला, की हे ऍक्टिव्ह होतात, तिथे ते जे कोलॅग्युलेट झालेले असतात तर ते स्प्रेड होतात, त्यांचं लिक्विफॅक्शन होतं, ते चांगल्या प्रकारे त्या वॉल मधून मूव्ह करायला लागतात, त्यांना व्हेस्टिब्युलचे जे सिक्रेशन असतात ते मदत करतात, मग युटरची वॉल मदत करते, फॅलोपियन ट्यूब करतात, आणि त्यांचा हार्मोन लक्षात ठेवायचं, ते सर्व मदत करत ते कॅपिटायझेशन जेव्हा संपतं, म्हणजे एंडला येतं, तेव्हा काय होतं की 5 मिनिट्स मध्ये ते काय करतात, मग अँपुलाला रीच होतं. ठीक आहे. 5 मिनिट्स म्हणजे काय, तर फॅलोपियन ट्यूब मध्ये एंटर करण्यापर्यंत त्यांच्या एनर्जी लॉस झालेली असते, ते थोडेसे कॉम्पिटिशन केलेली असते. नंतर मग स्पर्म कॅन रिमेन व्हायबल फॉर 24 हॉवर टू 48 हॉवर. तुम्हाला सांगितलं होतं की स्पर्म हे किती वेळ व्हायबल असू शकतात, 24 हॉवर टू 48 हॉवर. ते तिथे काय असू शकतं, सर्व्हाइव्ह करू शकतात, तर त्यांचं जे ड्युरेशन आहे त्यानंतर ते काय होतं, डिस्ट्रॉय होतात. कारण त्यांच्यामध्ये स्वतःचं न्यूट्रिशन नसतं आणि तिथे काही सर्टोली सेल वगैरे असं बाकीचं काही नसतं त्यांना, किंवा सेमिनल व्हेसिकल जे असतं, सेमिनल व्हेसिकल काय करतं, त्यांना फ्रुक्टोज देतं. आता फ्रुक्टोज तर तिथे किती ते तर सेपरेट होतात ना, त्यांचं फ्रुक्टोज त्यांनी युज केलेलं असतं जेव्हा त्यांना ट्रान्सफर केलं जातं, त्यांच्याकडे काही न्यूट्रिशन नसतं, काय नसतं, ते डिस्ट्रॉय होतात. ओव्हम फॉर अबाउट 24 हॉवर, आणि हे किती असतात, 48 हॉवर, आणि ओव्हमही किती हॉवरने डिस्ट्रॉय होतं, 48 हॉवरने डिस्ट्रॉय. ठीक आहे. तर ह्या दोघांचं ड्युरेशन आहे की हे किती वेळ थांबतात आणि किती वेळ जगू शकतात. तर अराउंड दोघांचा ड्युरेशन सेम आहे, परंतु कोणाचं ड्युरेशन मॅक्झिमम आहे, स्पर्म हे 48 हॉवर पर्यंत एक्झिस्ट करू शकतात. तर काय समजलं इथे, कॅपिसायझेशन हे टर्म आहे, की त्याच्यामध्ये काय होतं की जे कॅपिटायझेशन म्हणजे काय, रिमेनिंग अंडरगो कॅपिटायझेशन मध्ये 5 to 6 हॉवरचा एक रिजन असतो, लॅक्टोसोम कमी होतो, त्याचा लेअर थिन होतो. का होतो, की त्याच्यामधनं मग काय होतं, की तिथे चांगल्या प्रकारे त्यांना मुवमेंट मिळते. नंतर हे कॅल्शियम वगैरे एंटर करतात स्पर्म मध्ये, त्या सेमिनल व्हेसिकल मधनं आलेले असतात ते सिमेन मध्ये, आणि त्यांची मुवमेंट वाढवतात रॅपिड त्या स्टेलची. त्यामुळे काय होतं की ते चांगल्या प्रकारे मूव्ह करू लागतात, त्यांना एक्स्ट्रा मुवमेंट मिळते. ठीक आहे. ते वजायना युटेरस मधनं ओव्हिडक्टकडे जाऊ लागतात. प्रोस्टाग्लॅन्डिन अजून एक तिथे काय असतो, कंटेन असतो, तो त्यांना काय करतो, ऍक्टिव्ह करतो स्पर्मला, त्या वॉल्स असतात वजायनाचे त्यांना ऍक्टिव्ह करतो. व्हेस्टिब्युलर काही फिमेलचे सिक्रेशन्स असतात, तेही त्यांना ऍक्टिव्ह करतात. तर सर्व त्यांना सपोर्टिव्ह वातावरण असतं, आणि तिथे ऍव्हरेज जो त्यांचा स्पीड दिलेला आहे, हे सर्व कॅपिटायझेशनची प्रोसेस आहे. ठीक आहे. हे सर्व त्यांना पर्यंत पोहोचवणं. मग ते स्विम करत जातात आणि त्यांचं पुन्हा तिथे कॉन्ट्रॅक्शन होतात युटेरस फॉलोपियनचे, तेही काय होतात, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कडून होतात, आणि ते ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे होतात. कॅपिटायझेशन आता संपलं, ते तिथपर्यंत पर्यंत रीच होतील आता 5 मिनिट्स मध्ये. मग तिथे त्यातले जे कॉम्प्युटर असतात ते रीच करतात. हे यानंतरही तिथे किती वेळ ते अवेलेबल असू शकतात, 24 to 48 हवर तिथे ते राहू शकतात, फर्म तिथे कॅरी करू शकतात किंवा मूव्ह करू शकतात. आणि तिथे ओव्हल किती वेळ अवेलेबल असतं, 24 हवर्स साठी अवेलेबल असतं. तर एंट्री ऑफ स्पर्म इंटू एग नंतर काय आहे, की मग आता तिथे आता कॅपिटायझेशन संपलेलं आहे, तिथे अँप्युलामध्ये स्पर्म आलेले आहेत, तर तिथे बघू आता पुढे एंट्री ऑफ स्पर्म इंटू एग. आता तिथे की ते स्पर्म आणि एग कशा प्रकारे एकमेकाला एंटर करणार. आउट ऑफ 200 to 400 मिलियन स्पर्म किती होते सांगितलं होतं, सिमेन मध्ये 400 पर्यंत मिलियन स्पर्म असतात. फ्यू हंड्रेड मॅनेज टू रीच द अँपुला. फ्यू हंड्रेड म्हणजे काय, तर काही शंभरचे काउंट मध्ये पोहोचतात, भरपूर कमी काउंट असतो. थ्रू मेनी स्पर्म रीच द अँपुला बट ओनली वन सिंगल स्पर्म फर्टिलाइज होतं. आता तिथे कसं असतं, काही 4-5 हजार स्पर्म तिथे पोहोचतात, त्यातला फक्त एकच स्पर्म तो काय करू शकतो एकला, कारण त्यांचं टार्गेटच एक असतं, आणि हे 400 मिलियन वरनं 4,000, आणि ते 4,000ला पुन्हा एकच टार्गेट. तर एकच फक्त फर्टिलाइज करू शकतो. पुढं अ स्पर्म आफ्टर रिचिंग द एग, द
ओहूम कम्स टू लाई अगेन्स्ट इट. म्हणजे आता काय, a sperm after reaching the egg ovum come to lie against its acrosome releases lysine. आता मग सुरू तो स्पर्मला, मग आता एक स्पर्म तिथे पोहोचला आहे, एक आहे आणि तिथे स्पर्म पोहोचला आहे. मग त्याच्याकडे एकच टूल दिलेला असतो, तो म्हणजे त्याच्या डोक्यावरती अॅक्रोसोम नावाचं काय दिलेलं असतं, एक पार्ट असतो. त्या अॅक्रोसोम सांगितलं तुम्हाला पाठ करायचं मी, लायझिन नावाचं हार्मोन असतं, सॉरी एन्झाईम असतं. तर अॅक्रोसोम मधनं तो लायझिन लगेच तो लायझिनचं तुम्हाला पाठ करायला सांगितलं तुम्ही, हायड्रोलायसिस असतं. तर ते काय करतं, त्यातनं ते पेनिट्रेट करायला लागतं. कशातनं? कोरोनामधनं पेनिट्रेट करतो तो. ठीक आहे. झोना पेल्युसिडा आणि कोरोनाला काय करतो, ब्रेक करतो. तो बाहेरचा लेअर कोणता लागतो शिकवला, बाहेर कोरोना असतो, मध्ये झोना असतो. आठवत आहे ना आता ओसेट का शिकलो आपण? ओसेट मधला Yes. पहिला लेअर काय होता? कोरोना होता. त्या अशा सेल्स होत्या. नंतर झोनाचा लेअर होता आणि व्हेंटिलाइन मेम्ब्रेन होतं. तर त्यांना पहिलं जे मेम्ब्रेन ब्रेक करावं लागतं ते कोरोनाचं करावं लागतं. तर कुठे गेलं रे? तर कोरोनाचं त्याला ब्रेक करावं लागतं. आता हे बघा माझ्या डोक्यामध्ये कोरोना कोरोना माझ्या डोक्यात हेच फिरताय, कोरोना, कोविड. बरोबर ना? हो सर. शिकवता शिकवता माझ्या डोक्यात मी कोरोनाचा विचार करायला लागलो एकदम. आता हे बोललो ना मी शब्द, आता कोरोना, माझ्या डोक्यामध्ये पेशंटच दिसले मला, कोरोनाचे पेशंट वाढले. आताच ऐकून आलो होतो. कोरोना कोरोना डोक्यात कोरोनाच फिरताय माझ्या. आपल्या गावात पण ठीक आहे, सापडला सर कोरोना. अजून. हा, आमच्या गावामध्ये 2 सापडलेत बा. 2 कोरोनाचे पेशंट आहेत आमच्याकडे. तर अजून सापडतील अशी अपेक्षा आहे पुढे. 2 झालेले आहेत. प्रगतीवरती आहे आमचा एरिया. तर कोरोनाला ते पेनिट्रेट करतात. एन्झाईम्स, लायसिन नावाचं एन्झाईम्स असतं, त्याच्या डोक्यात बसलेलं असतं, त्याला अॅक्रोसोम म्हणतो आपण. दे सेपरेट अँड डिझॉल्व द कोरोना सेल्स. ते कोरोना रेडिएटरच्या सेल्स तोडून टाकतात आणि समजतं तोडतात म्हणजे असतात. ते तोडतं हेड आणि त्याच्यामध्ये एंटर करतं. आणि ते तोडूनच करणार ना, सेल सेपरेट केल्याशिवाय तो मध्ये कसं घुसणार. सो द स्पर्म हेड पासेस थ्रू द, आणि मग काय करतो पुन्हा पुढे काय लागतो, झोना पेल्युसिडा लेअर लागतो 2 नंबरचा. त्याच्या खाली असतो मग झोना पेल्युसिडा लेअर असतो. मग हा काय करतो कोरोनाला, एक मिनिट. सो द स्पर्म हेड पासेस टू झोना पेल्युसिडा. एक तो झोना पेल्युसिडा स्वतःचे रिसेप्टार असतात. आणि रिसेप्टार कशासाठी असतात, तर बाहेरची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. तर हे रिसेप्टारच ठरवतात की सेलने मध्ये काय करावं. ठीक आहे. म्हणजे आपली आता सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला ड्रग्स बद्दल किंवा मी हार्मोन्स बद्दल सांगितलं होतं की हे पिच्युटरी ग्लॅन्ड डोक्यात बसलेली असते आणि इथे आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ होत, किंवा थायरॉइड ग्लॅन्ड आहे, हे थायरॉइड ग्लॅन्ड आहे. म्हणजे पिच्युटरी ग्लॅन्ड थायरॉइड ग्लॅन्डला सांगते की काम कर. कसं काय काम कर सांगते, तर ही पिच्युटरी आम्ही एवढीशी आणि गळ्यात बसलेली असते थायरॉइड ग्लॅन्ड. तर ही ब्लड मध्ये हार्मोन सोडते. आणि ह्या ज्या थायरॉइड ग्लॅन्डच्या सेल्स असतात त्यांना असे छोटे रिसेप्टर असतात. रिसेप्टर म्हणजे काय, असे छोटे छोटे ब्लॉक्स असतात सेलला. आणि ते अशा प्रकारचा तिथून हार्मोन पाठवते की तो फक्त ह्या ब्लॉक्सला समजतो, रिसिव्हरला समजतो. म्हणजे तुमच्याकडे एअरटेलचं सिम आहे आणि तुम्ही जर जिओच्या सिम, तुमच्याकडे नेटवर्क एअरटेलचं आहे आणि तुम्ही जिओचं सिम घेऊन बसले, तुम्हाला रेंज येणार का? सिम्पल नाही. तर पिच्युटरी ग्लॅन्डने जो मेसेज दिलेला असतो तो त्या रिसेप्टरला समजतो, तो तिथे बाइंड करतो त्या हार्मोनला आणि सेल काम करायला लागतो. तर रिसेप्टर म्हणजे मेसेज रिसिव्ह करणारी सेलची सिस्टम. तर ह्या झोना पेल्युसिडाकडे काय असतात, प्रोटीनची, आणि माहिती तुम्हाला मागे सेल शिकवलं तुम्ही, रिसेप्टर हे कोणाचे असतात, प्रोटीनचेच असतात. प्रोटीनचे रिसेप्टरचे नाव असतात झोना पेल्युसिडा 3, झोना पेल्युसिडा 2. पाठ करून घ्यायचं. तर त्यांना प्रोटीन रिसेप्टर असतात. द फर्टिलिन म्हणजे कोणते, हे ZP3 आणि ZP2 बाइंड विथ अ स्पेसिफिक ऍसिड प्रोटीन, आणि त्याला म्हणायचं अँटी फर्टिलायझिंग ऑफ स्पर्म. काय म्हणतोय पुढे बघा, फोकस करा. आपण हा, हो हो, मधून लावू का? नाही, मग ते यासाठी लावला नाही की तुम्ही मग यायला प्रॉब्लेम येईल. ठीक आहे ठीक आहे, मग लावून घेते. कारण बाहेरचे लावून घेतो आम्ही. हो, हा ऐका रे बुवा, कनेक्टेड आहात ना? ओके. लक्षात ठेवा, झोना पेलुसिडा जो लेयर असतो, तो झोना पेलुसिडा मध्ये एक रिसेप्टर प्रोटीन असतो, त्याचं नाव असतं फर्टिलायझिन. तर हा फर्टिलायझिन काय करतो, एका स्पेसिफिक ऍसिड प्रोटीन सोबत मध्ये बाइंड करतो, त्याचं नाव आहे अँटी फर्टिलायझिन ऑफ स्पर्म.
समजताय? हे बघा, हा फर्टिलायझिंग जो असतो हा रिसेप्टर असतो. रिसेप्टर म्हणजे काय? हे जे झोना पेलुसिडा असतो याला अशा प्रकारे बाहेर एक रिसिव्हर असतो, तो फर्टिलायझर आणि हा बाइंड करतो कोणासोबत? एका स्पेसिफिक प्रोटीन सोबत, की त्याला अँटी फर्टिलायझिंग म्हणतात. म्हणजे हा अँटी फर्टिलायझिंग सोबत तो बाइंड करतो. ठीक आहे. आता हे अँटी फर्टिलायझिंग ऑफ कोण? स्पर्म. समजतं आहे? स्पर्मचा कोणता आहे? अँटी फर्टिलायझिंग आणि झोना पेलुसिडाचा कोणता आहे? फर्टिलायझिंग.